बीडच्या राजकारणामध्ये एक मसल पॉवरचा फार मोठा एक रोल असं मी बघतो. मला त्याची आवश्यकता भासली नाही. तुम्हाला त्यात या राजकारणाशी डील करताना किंवा मसल पॉवरच्या राजकारणाशी डील करताना महिला म्हणून काय मर्यादा येतात? नाही, मला असं स्वतःला त्याची आवश्यकताच भासली नाही. कारण त्याचा त्रास झाला नाही, आता मुंडे साहेब सुद्धा कधी त्यांनी त्या राजकारणाचा वापर नाही केला. आता उगीच काहीतरी म्हटलं ना, सोशल मीडियावर अज्ञानी लोक काही 4 गोष्टी बोलत असतात. आता मी माझ्या ऊसतोड कामगारांना म्हटले, अरे उचला तुमचे कोयते. आता ते सोशल मीडियाचे लोक काय करतात, तेवढंच वाक्य वापरतात, कोयते काढा म्हणले. तर अरे कोयते कोणाला मारायसाठी नाही रे, हे तुम्ही आता दसऱ्यानंतर कोयते काढून जाताना ऊस तोडायला त्याच्यासाठी. माझ्या राजकीय जीवनाला आता 22-23 वर्ष झाली. कोणी माझा शत्रू नाही म्हणणार की पंकजा मुंडेंनी फोन करून आम्हाला इथे अडकवलं आहे, आमच्यावर खोटे केस केली आहे, आमचे पैसे अडवले, आमचे कोणीही नाही. त्यामुळे मी ते करतच नाही आणि मला त्याची गरजच भासत नाही. मला पूर्वी लोक म्हणायचे मसल पॉवर लागेल, पोलीस स्टेशन लागेल. म्हणजे माझा कार्यकर्ता दारू पितो का, माझा कार्यकर्ता काय हफ्ते घेतो का, मटके चालवतो का, मग मी कशामुळे पोलिसांचे विषय हाताळायची गरज पडेल? मला वाटतं की राजकारण्यांनी स्वतःच्या कार्यकर्त्यांना चांगल्या लोकांचं संघटन आणि संकलन केलं तर त्याला या गोष्टींची गरज लागत नाही. आणि मसल पॉवर प्रत्येकात असते. मसल पॉवर फक्त गुंडांमध्ये असते असं नाही आहे. जेव्हा गुंड बूथवर येतात तेव्हा त्यांना ढकलून देण्याची मसल पॉवर माझ्यात आहे. त्या बाबतीत लोकांनाही पूर्ण कॉन्फिडन्स आहे की पंकजाताई घाबरत नाही. तुम्हाला बघितलं ना, बीडमधले अनेक व्हिडिओ येत होते की मतदान बूथच्या बूथ कॅप्चर करणं वगैरे, ही सगळी शेवटी राजकारणाचाच तो भाग झाला तिथला बीड. आता बघा, तेव्हा माझ्या बाबतीत मी जेव्हा राजकारणात होते, मी विरोधात लढले, धनंजय मी विरोधात लढलो, माझ्या विरोधात पहिले आधी उमेदवार लढले, तेव्हा अशा चर्चा राजकारणात होतात. पण ह्या फक्त बीडच्या नाही आहेत. तुम्ही सगळीकडे ह्या चर्चा अनुभवतच असाल. बीडविषयी बोलायला आवडतं लोकांना. मी एकटेच डिफेंड वकील पत्र घेऊन बीडविषयी चांगलं बोलते की बीडच्या सगळ्या समाजाने, मराठा असेल, ओबीसी असेल, SC असेल, ST असेल, बीडच्या सगळ्या समाजाने याचा विचार केला पाहिजे की सर्व अंगाने बीडची बदनामी नाही झाली पाहिजे. म्हणजे आपल्या बीडच्या लोकांना फ्युचर आहे. नाही तर लोक म्हणतील नको, बीड छान आहे, माझा बीड जिल्हा खूप. म्हणून तुम्ही म्हणता की बीडकडे सगळ्यांचं लक्ष असतं. तुम्ही मागे एकदा सांगा की काय पवार साहेब म्हणतात की त्यांचं फार, शरद पवारांचं फार लक्ष असतं बीडकडे. अजूनही असतं का त्यांचं? नाही, मग आता परळीकडे, सॉरी, विशेष करून परळीकडे. त्यांच्याविषयी आता बोलून सुद्धा मला 15 वर्ष झाली असतील. तर आता ते खूप, आता पवारच तुमचे परत आता पालकमंत्री आहेत बीडचे. हो, तो एक युनिक योग आहे. आम्हाला कधीच वाटलं नाही असा योग येईल. पण आता दादा आमचे पालकमंत्री आहेत. पण मग काय फरक वाटतो तुम्हाला? मी पहिल्यांदाच काम करते त्यामुळे फरकाचा विषयच येत नाही. विचारतो कारण ना, एक वेळ असा होता की मुंडे साहेबांचा सर्वाधिक संघर्ष, राजकीय संघर्ष, व्यक्तिगत नाही, राजकीय संघर्ष पवारांशीच राहिलेला आहे. आणि आता त्यांच्यासोबतच सत्तेत बसता आहात तुम्ही. हे ॲडजस्टमेंट कसं? मी त्या सत्तेचा एक अंश आहे. त्या सत्तेची सर्वेसर्वा नाही. ह्या चिंता सर्वेसर्वा करतील. पण तुम्हालाही त्याचा जिल्ह्यात राजकारण करताना तुमच्या कार्यकर्त्यांना नाही, मला असं वाटतं ते हळूहळू डोसमध्ये आल्यामुळे बऱ्यापैकी स्वीकारले. खाली लोकल ठिकाणी काही ठिकाणी ॲडजस्ट होतील कार्यकर्ते, काही ठिकाणी नाही पण होणार. पण ह्या युती काही आम्ही ठरवत नसतो, त्यामुळं ते काही विषय नाही. आणि आता अजितदादा आणि मी बऱ्याच वेळा व्यासपीठावर एकत्र आहोत, तर मला वाटतं की आमचं चांगलं जमलं आहे. कसं समजतं कार्यकर्त्यांना खाली, कसं समजतात तुमचं जमलं आहे? कार्यकर्त्यांना असे विशेष कार्यकर्ते आपल्यापेक्षा मॅच्युअर असतात. ते काहीच बालिश प्रश्न विचारत नाही, इतके हुशार असतात. त्यांना एक कळतं योग्य माणूस सत्तेत असण्याने अनेक लोकांचे, असंख्य लोकांचे घरं सांभाळले जातात, असंख्य लोकांसाठी चांगले निर्णय होतात. आणि त्यांनी सत्तेवर नसल्याचे परिणाम पाहिलेले असल्यामुळे त्यांना ते कधीच खूप हुशार असतात. गावातले लोक चावडीवर बसणारे ते एवढे पॉलिटिकली प्रगल्भ असतात की ते अगदी तिकडे दुसऱ्या राज्यातले पण आपल्याला उदाहरणं देतात. हो, ते अगदी गावातल्या निवडणुकांपासून ते डोनाल्ड ट्रम्पच्या. अरे आपण तर एका चिन्हावर बटन दाबतो, ते पॅनल क्रॉस वोटिंग करतात. ते खूप हुशार असतात. आता तुम्ही प्रीतम मुंडेंसोबत तुम्ही आता बऱ्याच ठिकाणी परवाच्या कार्यक्रमात तुम्ही रेल्वेच्या कार्यक्रमात त्यांचा आवर्जून उल्लेख केला. त्यांच्यासाठी काय तुमच्या डोक्यात प्लॅन आहे? खूप केला, कारण जेव्हा मी पराभूत झाले माझ्या इलेक्शनमध्ये, तर मी हजारो कोटींची कामं जिल्ह्यामध्ये केली. छोटे मोठे अमाऊंट नाही, हजारो कोटी. कारण मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, जलयुक्त शिवार सगळं माझ्या खात्याचे विषय असल्यामुळे तर मी त्याला उद्घाटनाला जाऊ शकायचे नाही, कारण मी आमदार नव्हते. आणि मी आपलं प्रोटोकॉल, मी म्हटलं मी चौकटीतला माणूस आहे, तर जिथे मी नाही अपेक्षित आहे मी तिथे जाणारच नाही, कधीच नाही, जन्मात नाही. तर मी नाही जायचे. मग प्रीतमला मी म्हणायचे तू जा, माझ्या वतीने मी हे काम केलं, तू उद्घाटन कर. तर तिने इतके हजारो कोटीचे तिने उद्घाटन केले, पण मला कधी वाईट वाटलं नाही की मी पडले आणि प्रीतम करते. पण जेव्हा काल रेल्वेची वेळ आली तेव्हा मला खूप वाटत होतं की प्रीतम असायला हवी होती. तर त्यांच्यासाठी काय प्लॅन आता? मग प्रीतम मुंडे काय करणार आहेत राजकारणात? मी काय तिच्यासाठी प्लॅन करू शकत नाही.
ती माझी मुलगी नाही आहे, माझी बहीण आहे. बाबा माझ्यासाठी काही प्लॅन करू शकत होते, ते मला कुठेही ढकलायचे, कुठेही उड्या मारा म्हणायचे. तसं मी प्रीतमला नाही ट्रीट करू शकत. मी तिच्यापेक्षा फक्त 3.5 वर्ष मोठी आहे. काय मी प्रीतमपेक्षा 10-20 वर्ष मोठी नाही. पण तरी सुद्धा पण मी प्रीतम मी आता घरातल्या करता ते जबाबदाऱ्यांसाठी आहे, फक्त अधिकारांसाठी नाही. माझ्या घरातल्या काही अडचणी असतील, काही संकट असतील, ते माझ्या अंगावर मी झेलेन आणि माझ्या परिवाराला नेहमी प्रोटेक्ट करेन. तर त्यांच्यासाठी मी निर्णय घेऊ शकत नाही. पण तरीही मला असं वाटतं की प्रीतमनी 10 वर्ष खासदार म्हणून काम केलं आहे, तर ती परत ॲक्टिव्ह राजकारणात आली पाहिजे आणि यासाठी मी वेळोवेळी फॉलोअप करत राहीन. आता यशस्वी यांनी पण राजकारणात नाही त्यांनी आता काहीतरी नाही हो, हेच सांगते की काही बातम्या देतात, जे बातम्या द्यायला तुम्ही डिग्र्या ठेवावं. काही पण लोक बातम्या देतात. छोट्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ते तर आमची डायरेक्टर ती आज नाहीये, 10 वर्ष झाले यशस्वी आमची ह्याची डायरेक्टर आहे. तुम्हाला वाटतं त्यांनी यावर राजकारण? नाही, मला कोणी काय करावं असं कधीच वाटत नाही. बरं, मुलगा सध्या मी बघतोय की तुमच्यासोबत, त्याला पण मी नाही सांगणार कोणी. सध्या फार तुमच्या म्हणजे मागच्या दसऱ्या मेळाव्यात सोबत मुलगाच आहे माझा, मग कोणावर फिरणार बिचारा, तो माझ्यावरच फिरणार. हो, पण तुम्ही म्हणजे त्याला तो भगवान बाबाच्या दर्शनाला आला, बाळकडू देता राजकारणाचं. कारण तुम्ही दौऱ्याला तुमच्या सोबत होता, तुम्ही आता मेळाव्याला सोबत असतात. मेळाव्याला आला तो, दर्शनाला आला होता. त्याला भगवान बाबांची जी मूर्ती घडवली ना, त्याच्यानंतर तो आलाच नाही. त्याच्या परीक्षा वगैरे असायच्या, मग तो बाहेर देशात शिकायला होता म्हणून तो आला. पण त्यांनी नेहमी सामाजिक समरसता असावी आणि लोकांसाठी करत राहावं एवढं वाटतं. राजकारणातूनच करायचं असं काही अपेक्षित नाही आहे. आणि शेवटी भविष्य ज्याचं त्याचंच लिहावं लागतं. मुंडे साहेब फक्त एकच निवडणूक माझ्याबरोबर होते. 14ला तर ते गेले ना, 9लाच फक्त मला त्यांनी निवडून आणलं. 14ला तर मलाच उभं राहावं लागलं. आणि मुंडे साहेब गेल्यानंतर आम्ही दरीत काय कुठे पातळत गेलो होतो, इतकी परिस्थिती होती. शेवटी प्रत्येकाच्या जीवनात त्याचं एक शून्य असतं, ते त्याला गाठावंच लागतं आणि त्या शून्यातून त्याला त्याचं विश्व निर्माण करावं लागतं. आहे मुलाची इच्छा राजकारणात त्यांची सोबत फिरतात. अजून तर लहान आहे होतो, आता 23-22 पूर्ण झालेत. ह्याच वयात खरे अजून तर काही दिसत नाही असं वाटत नाही राजकारणात नाही. अजून काही नाही. राजकारणाविषयी आवड असणारच आहे आमच्या घराण्यात. आता 3री पिढी आहे. आवड आहे मुलाला राजकारणाची खूप. कोणत्या बातम्या आल्या, मम्मीनी काय स्टेटमेंट केलं, मम्मी काय बोलली, रोज तो रिपोर्टिंग करतो. माझ्या पीएनना फोन करतो, मम्मीचं चांगलं स्टेटमेंट झालं, मम्मी चांगली बोलली, पण ते चॅनल विरोधात लावतंय, लगेच तो मला सगळं रिपोर्टिंग करत असतो. पण ॲक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये त्यांनी यायचं का नाही याच्यावर आमची चर्चा देखील झाली नाही अजून. आणखी तुमच्या परिवाराशिवाय आणखी तुमचा परिवार जो होता तो होता रासप, राष्ट्रीय समाज पक्ष. ते म्हणजे आम्ही बघितलं ते स्टेजवर नेहमी असायचं. अचानक आता ते दुरावलंय महायुतीपासून. आहेत म्हणजे माझे तर नेहमीच संबंध जिव्हाळ्याचे राहतील. आणि अजून काही त्यांची भूमिका स्पष्ट नाही. आम्ही तर नेहमीच. का बरं दुरावले महादेव जानकर? तुमचं कधी बोलणं झालं? मी मधल्या काळात बाहेर होते राज्याच्या, त्या काळातले त्यांचे निर्णय आहेत. तर त्यांच्याशी कधी बोलणं झालं मधल्या काळात किंवा समजायचा प्रयत्न करा? कारण तुम्हाला मी जर माझ्या घरातल्या लोकांनी काय करावं हे सांगत नाही, तर मी दुसऱ्या लोकांचं कसं मनाचं उत्तर मी देणार? मी त्यांची प्रवक्ता कशी होऊ शकते कोणाची? आता असतील दसरा मेळाव्याला जानकर येतील यावेळेस? दरवर्षी येतात, कारण यावर्षी असतील का? दरवर्षी येतात, यावर्षी येतील नाही मला वाटतं, कारण आमचं नातं हे त्याच्या पलीकडच. काय यंदाच्या दसरा मेळाव्यात तुम्ही पुढची भूमिका मांडणार आहात? कारण मी म्हटलं बदललेल्या राजकीय परिप्रेक्ष्यातली ही तुमची भूमिका असणार आहे, त्याच्याबद्दल तिथे गेल्यावरच सुचतं जे काय आहे. माझं भाषण असंही कधी आधी ठरलेलं नसतं ना, इंटरव्ह्यू आधी ठरलेले असतात. चला, आज तुम्ही आलात आमच्याशी, या चर्चा सगळ्या विषयांवरती बोललात, त्याबद्दल खूप आणि तुमच्या दसरा मेळाव्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.